काय बा आज सकाळी मी खाली पिली बसलो होतो, मग काय करा मग मी डायरेक्ट विशालले बोलवलं. विशालची गाडी घेऊन आम्ही फिरत होतो बघ गावात. तेवढ्यात मध्ये सुमितचा फोन आला. सुमित म्हणे की आपल्या ऑफिसवर फटकन म्हणे तुम्ही. त्याला कारण विचारलं पण त्यानं कारण काही सांगलं नाही. मग काय बोल गाडीला 12:30चा गेअरला आम्ही बुलढाणा रोड क्रॉस केला आणि आलो बस सीधा पंचमुखी हनुमान जवळ टर्न घेऊन आम्ही आलो बस सरळ डायरेक्ट सुमितच्या ऑफिस जवळ. राठी येऊन पाहतो तर गडी तर त्याचे पार्सल पाहू राहिला. म्हटलं कार भाऊ तू काऊन बोलवलं मला, तर तो म्हणे थांब म्हणे 5 मिनिटं म्हणता म्हणता आम्ही अर्धा घंटा थांबलो. अर्धा घंट्यानंतर मग त्याचं काम उरकून आम्ही निघालो बस सीधा घराकडे जायचं. पण मी संसाप म्हणे घरी आलो. आपण झटपट म्हणे कपडे बदलले ना, आता आपल्याला जायला होतं वो हेअर कटिंग करायला. मग काय वो दर्शन आणि शुभमदा आणि मी आम्ही संसाप म्हणे गाडी घेऊन निघून आलो बस सरळ हनुमान चौकात. मग अटी उतरून एक समुद्र पार करून आम्ही आलो बस सरळ डायरेक्ट सागर भाऊच्या दुकानावर. तर आजसाठी आपल्या आला बरोबर नंबर लागला, कारण की आज आपली कटिंग आपले सागर भाऊनी आपला अजय भाऊ करणार आहे. तर अजय भाऊ कोण, हा तोच गडी आहे ज्याला मी मागे आपल्या व्हिडिओ मध्ये प्रपोज करायला. तर आपल्या अजय भाऊन लावला आपला नंबर. संसाप म्हणे आपल्याला बसवलं, आपलं धान उभं केलं. आपल्या डोक्यावरचं धान उभं करून त्यानं लावलं बो. संसाप म्हणे वखरणं चालू. मग का भाऊ रप 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 त्यानं 355 स्पीडनं लावले बो मशीन घुमवून. आणि संसाप म्हणे आपली कटिंग होऊन आपण झालो बो रेडी. आता एकच गोष्ट विचारतो, आपली कटिंग कशी जमली एक बार कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूया अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. तोपर्यंत साठी जय श्रीराम.